नमस्कार सर, आपलं नाव काय? नमस्कार, मी भूषण देवकर, निर्भय महाराष्ट्र पार्टी बार्शी शहर अध्यक्ष। सर, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी कधी देणार आहे हे डिक्लेअर केलेलं नाही, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे शासन फक्त घोषणा करतंय, कार्यवाही काही नाही। शेतकऱ्याच्या खात्यात अजून पैसे नाहीत, फक्त घोषणांचा बाजार चालू आहे। आणि जी तत्परता त्यांनी दाखवायला पाहिजे होती या पूर परिस्थितीवरती तत्परता दिसत नाही की त्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी पैसे यायला पाहिजे होते। सणासुदीचे दिवस आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळं। त्या नुकसानाचं शासनाने गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे होती, ती दिसत नाही। महाराष्ट्रात पूर परिस्थिती आणि बार्शीतील शेतकरी आत्महत्या व येणारी दिवाळी याबद्दल आपण नेमकं कशा नजरेने बघणार आहात? आता यावेळेस नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, अतिवृष्टीमुळे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। पण ह्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या घरामध्ये जो सण येणार आहे दिवाळी, तो दिवाळी आनंदाने जायला पाहिजे होती। तर त्यासाठी त्यांनी सरकारने योग्य ते जे मदत आर्थिकदृष्ट्या त्यांच्या खात्यामध्ये द्यायला पाहिजे होती, ती दिलेली नाही। आणि शेतकरी आत्महत्या बार्शी तालुक्यामध्ये झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणीही सरकारने गांभीर्याने भेट दिलेली नाही आहे। स्वतः भेटून विविध चळवळी विविध संघटनांनी भेट दिलेल्या आहेत, परंतु शासनाने पण त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे होते, पालकमंत्री असू द्या किंवा मुख्यमंत्री असू द्या। परंतु शासनाने ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलंय, ज्यांचं नुकसान अति झालेलं आहे, यांना काहीतरी 10,000 रुपये काहीतरी अति तातडीची मदत दिलेली आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? अति तातडीची मदत किती लोकांना मिळाली हे प्रत्यक्षात त्यांनाच माहिती, खात्यावर किती लोकांना 10,000 मिळाले। आणि ती तातडीची मदत असू शकते, परंतु जी महत्त्वाची मदत आहे ती मिळायला पाहिजे होती। ज्याप्रमाणे यांनी आमदार खासदार पळवताना जेवढे यंत्रणा यांची कार्यरत फास्ट असते, त्या पद्धतीने यांनी कार्य केलं नाही। या ठिकाणी दुर्घटना एवढी पूर परिस्थिती असताना आमदारांसाठी यांच्याकडे 50-50 खोके गुवाहाटीला जायला यांच्याकडे पैसे होते। आज मुख्यमंत्र्यांनी हीच तत्परता या ठिकाणी दाखवायला पाहिजे होती, माझं म्हणणं असं आहे। जर मुख्यमंत्र्याच्या हातावर जर वार झाला समजा, तर आपण म्हणलं तर चालेल का की उपचार नंतर करा, महिनाभर चर्चा करू, चालेल का? असं शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, त्यांचे घरामध्ये पाणी शिरले, पिकं नष्ट झालेले आहेत, अत्यंत दयनीय परिस्थिती असताना, एवढं मोठं संकट असताना आणि कर्जमाफीचा मुद्दा आहे, ते कर्जमाफी सरकार करणार का? ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मागच्या वेळेस कर्जमाफी केली होती, त्याप्रमाणे तेवढ्या तातडीने निर्णय अजूनही घेतलेला नाही। मला सांगा, आज जे महाराष्ट्रातले काही भूमिहीन शेतमजूर आहेत आणि सर्वच ठिकाणचे मजूर, फक्त शेतमजूरच नाहीत, यांना काय आर्थिक पॅकेज वगैरे काय महाराष्ट्र शासनाची काय एक त्यांना आर्थिक मदत म्हणून काय दिवाळी वगैरे गोड करेल असं तुम्हाला वाटतंय का? जे शेतमजूर आहेत, भूमिहीन आहेत, त्यांच्यासाठी तर कुठलं, मला तर या ठिकाणी त्याचं हेच दिसत नाही की त्यासाठी कुठली सुविधा आहे, त्यांच्यासाठी कुठलं पॅकेज आहे, ह्याची तर घोषणा पण दिसत नाही। आणि शेतकऱ्यांना एकतर शेती आहे, त्या शेतकऱ्यांचं ठीक आहे, पण ज्यांना भूमीच नाही, शेतच नाही, त्यांनी काय करायचं? मजूर आहेत शेतामध्ये काम करणारे, त्यांना काय करायचं? त्यांना कोण देणार आर्थिक सहायता निधी? परंतु असे जे काय मजूर मंत्री आहेत, यांनी देखील या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? मजूर मंत्र्यांनी ते मुजोरच आहेत, मजूर मंत्री नसून ते मुजोर मंत्री आहेत। कारण अशा प्रकारचं कसं आहे, गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणतोय आपण, पण गेंड्याला सुद्धा लाज वाटेल असं दगडाचं यांचं कातड आहे। अशा प्रकारचं यांची कारवाई चालू आहे, कुठलीही तत्परता दिसत नाही सरकारची। एवढी मोठी दुर्घटना होऊन आज महिना उलटून गेला तरी कुणाला मदत मिळालेली नाही। महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित नाही। नाशिकमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं गृह खातं चांगलं काम करत आहे, पण बीडचं काय, संतोष देशमुख हत्याकांड असेल, सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड असेल, याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? तेच म्हणतोय मी। नाशिकमध्ये आता गृहमंत्री म्हणून तत्परता दाखवत आहेत, पोलीस स्टेशन, नाशिकचं पोलीस स्टेशन 1 नंबर म्हणून राज्यात कारवाई करत आहे। गृहमंत्री हे फक्त नाशिकचेच आहेत का?
पूर्ण राज्याचे गृहमंत्री आहेत का नाशिकचे गृहमंत्री आहेत, हा माझा मुख्यमंत्र्याला सवाल आहे. परंतु अशा जनसामान्य लोकांच्याच हत्या होतात याबद्दल आपलं काय नेमकं म्हणणं आहे? सरकार हे जाणून बुजून करतंय. यामध्ये विशिष्ट जाती जमातींना टार्गेट करून त्यांच्यात मतभेद निर्माण करून त्यांचे खून घडवतंय, दंगली घडवतंय आणि सरकारला फक्त आपल्या राजकारणाची पोळी भाजायची आहे, दुसरं काय नाही. आलेले जे इलेक्शन असतील त्यामध्ये फक्त त्यांचा कुणाचा प्रवेश होतोय आणि कुणाचा नाही याकडेच लक्ष आहे त्यांचं. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित नाहीत, परंतु ट्रेन उद्घाटन व समृद्धी गरिबी अजून गरीब श्रीमंत यामध्ये दरी आहे. अदानी अंबानी यांच्यावर जी काही कर्ज होते ते कर्जमाफी यांनी कशी केली व नेमके कोणत्या याच्यातून नियोजनामधून कर्जमाफी केलेले याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, ह्या अंबानी अदानी सारख्याची कर्जमाफी होते, पण सामान्य शेतकऱ्याचा जो बळीराजा आहे, जो संपूर्ण देशाचं पोट जगवतो, त्या शेतकरी राजाला आज या कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतंय. यापेक्षा मोठी कुठली शोकांतिका नाही. आणि बळीराजाला काहीतरी तुटपुंजी मदत देतात आणि त्यांना म्हणतात आम्ही मदत दिली, हे शिंदे हे काहीतरी 1-1 किलो दिले. अरे शेतकरी राजाला तुम्ही एवढं देताय, लाज वाटली पाहिजे अशा सरकारला. आज जे येणाऱ्या निवडणुका आहेत, पक्षप्रवेश आहेत किंवा EVM असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं? EVM घोटाळा तर चालूच आहे. आता बिहारचे इलेक्शन झालेले आहेत. बिहारमध्ये पण त्यांनी लाडक्या बहिणीला 10,000 त्यांनी डायरेक्ट खात्यावर दिले, कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच होतं इलेक्शन. बिहारमध्ये पण एक शहर आहे औरंगाबाद, त्याचं अजून नामांतर केलेलं नाही त्यांनी. आणि अशा गोष्टी आहेत. महाराष्ट्रात त्यांनी केलं धाराशिव, संभाजीनगर, अहिल्यानगर, पण जे बिहारमध्ये सुद्धा औरंगाबाद आहे त्याचं नामांतर कधी करणार? ते तिथल्या राज्य शासनाचं काम आहे, केंद्र सरकारचं नाही ना. हो ना, केंद्र सरकार आता या महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारनेच हे नावं धाराशिव असेल किंवा संभाजीनगर असेल, अहिल्यानगर हे जे त्याचं नूतनीकरण केलेलं आहे, नामांतर केलेलं आहे, त्याप्रमाणे बिहारचं औरंगाबाद आहे बिहारमध्ये, त्याचंही ते करू शकतात. आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर बेताल वक्तव्य करतात किंवा राणे किंवा आपले चंद्रकांत पाटील यांना घटनात्मक पद आहे, यांच्यावर कशी कोणती कारवाई होत नाही? भाजपनं कसं आहे, बोलायला आणि काही समाजामध्ये उद्रेक निर्माण करण्यासाठी त्यांनी ही केलेली योजना आहे. आणि असे बेताल वक्तव्य करतात. राणे असतील, चंद्रकांत पाटलांनी, चंपाने जे मागा बाबासाहेबांबद्दल चुकीचं बोलले होते. त्याच्यानंतर राज्यपाल असतील, त्यांनी महात्मा फुले, शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं होतं. जर घटनात्मक पद भारतात आत्ता सुरक्षित नाही, घटनात्मक पदाची राख रांगोळी या भाजप सरकारने केले. यापूर्वी कुठल्याही सरकारमध्ये असं घटनात्मक पद नव्हतं की जिथे आमदारांच्या मध्ये करणारा आहे राज्यपाल, एक कोश्यारी होते पहिले. त्याप्रमाणे घटनात्मक पदाची या भाजप सरकारने राख रांगोळी केलेली आहे. विश्वगुरू म्हणून मोदी यांच्याकडे पाहिलं जातंय, याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतंय? विश्वगुरू आहेत, अंबानी अदानीचे एजंट आहेत. ते विविध देशांना भेट देतात आणि त्यांची एजंटगिरी करतात आणि त्यांना लगेचच तिथून जाऊन आल्यानंतर अदानींना तिथलं कॉन्ट्रॅक्ट मिळतं हजारो कोटीचं. ते अशा प्रकारचे भारताचे पंतप्रधान नसून एक एजंट आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि भारताचे पंतप्रधान आहेत आणि खिशाला कमळ लावून फिरतात ते संसदेमध्ये असू द्या. तर हे अतिशय चुकीचं आहे की पंतप्रधान जे आहेत ते विरोधी पक्षाचे पण आहेत, सर्वच पक्षांचे आहेत, पूर्ण भारताचे आहेत. ते भाजपचे पंतप्रधान नाहीत आणि गुजरात राज्याचे पंतप्रधान नाहीत. आणि सर, आज जे कबुतरांचे जे काय लाड केलेले जातात याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? ते जैन समाज हे कबुतरांबद्दल हे दादरमध्ये
हे दाना टाकण्यासाठी त्या ठिकाणी सोय व्हावी असं त्या ठिकाणी कोर्टातून लढणार आहे त्यासाठी. पण त्यांना जी जागा सरकारने दिलेली आहे जिमखाना त्या ठिकाणी त्यांनी करावं आणि यांना जी एवढीच त्या पक्षासाठी जीव देण्याची त्यांची तयारी चालू आहे असं वक्तव्य केलं जात आहे. या ठिकाणी शेतकरी आता पूरग्रस्त झालेले आहेत, शेतकरी मेलेले आहेत, तरी त्यांना त्याचं दुःख नाही. अशा प्रकारचं यांचं हे एक राजकीय स्टंट दिसून येतोय की अशा प्रकारचं यांना बोलण्यासाठी भाजपनेच सांगितलेलं दिसतंय. आज कोरोना काळानंतर शेतकरी असेल किंवा मजूर असेल यांची आर्थिक परिस्थिती किंवा हानी झालेली आहे, त्याबद्दल आपण काय बोलू? कोरोनामध्ये मोठं संकट आलं होतं, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली, रोगराई पसरली होती. परंतु त्यावेळेस सरकारने उत्तम कार्य करून देशामध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्र शासनाने मिळवला होता. आताच्या सरकारचा कुठून नंबर आहे ते समजत नाही आहे आणि त्यांचं कार्य काय ते पण कळत नाही. फक्त घोषणाबाजी करणे एवढंच त्यांचं काम आहे, प्रत्यक्षात काही कार्य नाही त्यांचं. आज हा डिजिटल इंडिया जो प्रकल्प आहे, अगदी फोनपे असेल किंवा गुगल पे असेल, याबद्दल जे पंतप्रधानाने आपल्याला डिजिटल इंडिया किंवा शायनिंग इंडिया बनवण्याचं स्वप्न दाखवलं होतं, याबद्दल काय सांगा? डिजिटल इंडिया, शायनिंग इंडिया ही फक्त अंबानी अदानीसाठीच असू शकतं, कारण सामान्य माणसाच्या फोनपेमधून एकाच टायमिंगला 300 रुपये कटले होते 3 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या अकाउंटमधून. का तर त्या अदानीला वाचवण्यासाठी. आणि त्यावेळेस क्लिप पण आल्या होत्या, मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा. अशा प्रकारचं हे सरकार फक्त उद्योगपतींचं आहे. लाखोंची त्यांची करोडोंची कर्जमाफी केली जाते. अजित पवारचा सिंचन घोटाळा असू द्या, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणले होते चक्की पिसिंग. कुठे गेलं चक्की पिसिंग आता? गुजरातमध्ये जे प्रकल्प गेलेले आहेत, वेदांत असेल, बॉक्सन असेल, याबद्दल काय सांगाल? खरं तर महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्मिती व्हायला पाहिजे होत्या. लाखो तरुण बेरोजगार या ठिकाणी आज आहेत सुशिक्षित, तर त्यांना नोकरीची गरज आहे. तर असे उद्योग हे दुसऱ्या राज्याला पोहोचवून ते महाराष्ट्र राज्याला दरिद्री बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर, काश्मीर, पुलवामा आणि पहलगाम या ठिकाणी जेवढे हल्ले झालेले आहेत, हे नेमकं पर्यटनाचं स्थळ असताना देखील जाणीवपूर्वक हल्ले होतात, याबद्दल काय सांगाल? पहलगाममध्ये हल्ला झाला, आर्मी ऑफिसर सुट्टीवर होते, ते पर्यटक म्हणून गेले होते, त्यांच्यावर हल्ला झाला, तो कॅप्टन त्याच्यामध्ये वीर मरण पावला. अशा प्रकारचा अंतर्गत भारतात सुरक्षता नाही, सीमा सुरक्षित नाहीत. फक्त की भारत एक मोठी सत्ता होणार, समृद्धी महामार्ग, अशा प्रकारचं यांचं कार्य आहे. भारत जागतिकदृष्ट्या वरच्या लेवलला असेल, पण गरीब माणूस अतिशय गरीब होत चाललेला आहे. आणि या ठिकाणी श्रीमंत जे आहेत अंबानी अदानीसारखे, ते अतिशय श्रीमंत होत चाललेले आहेत. तर या सर्वसामान्य माणसाकडे या भाजप सरकारचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसतंय. मला सांगा, आज येणाऱ्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासन ते शेतकऱ्यांना गाजर तर दाखवत नाही. शेतकऱ्यांना गाजरच दाखवत आहे. आणि जर हे इलेक्शन मतदान प्रक्रिया होईलच, पण यामध्ये मतदान किती प्रमाणात खऱ्या प्रमाणात होईल ही पण शंका आहे. आणि EVMची पण या ठिकाणी शंका आहे, कारण मतदान कितीही करू द्या, मतं कोणीकडे जातात हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मतदान करूनही योग्य ते सरकार येत नाही याचीच खंत आहे. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकाकडे आपण, म्हणजे अर्थात शेतकऱ्यांच्या निवडणुकाकडे आपण कशा नजरेने पाहाल? व बार्शी तालुक्यातील येणारी नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या दोन्ही निवडणुकाकडे आपण नेमकं कोणत्या नजरेने पाहाल? आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे मतदान इलेक्शन प्रक्रिया आहे,
तो एकदम ग्राउंड लेवलचा गाव पातळीपासूनचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये ग्राउंड लेवलचे प्रश्न आहेत. नगरपालिका असू द्या, पंचायत समिती असू द्या, बाजार समिती असू द्या. आता ह्या इलेक्शन होणार आहेत, पण त्याचे जे EVMची कार्यप्रणाली आहे त्याच्यावर मात्र शंका आहे की बाबा याची काय कार्यप्रणाली नेमकी, आणि जे उमेदवाराला मतदान दिलंय, जे VVPAT येतंय त्या प्रमाणात तेवढे VVPAT आलेत, तेवढं मतदान होतंय का, याबाबत शंका आहे. बार्शी नगरपालिकेला सर्वसाधारण महिला आरक्षण पडलेलं आहे. तर यामधून नेमकी कोणती महिला एक नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर जाईल? आता तसं काही सांगता येत नाही. एकंदरीत महिलांना जागा सुटल्यामुळे या ठिकाणी पुरुषवर्ग नाराज दिसत आहे, आणि त्यांनी 21 प्रभाग आहेत, त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष उमेदवार आहेत. असे 42 उमेदवार बार्शी नगरपालिकेसाठी लढणार आहेत. तर परंतु आत्ताची विधानसभेची पार्श्वभूमी पाहता असं वाटतंय की सोपल गटाला यामध्ये यश मिळेल. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण सत्तांतर होईल. नमस्कार.